नमस्कार स्टुडंट्स कॉर्नर या यूट्यूब चॅनलवर मी ओंकार सर्वांचं हार्दिक स्वागत करतो। MH BEd CET जे आहे तर याच्या संदर्भात या अंतर्गत जी कॅप प्रोसेस राबवली जाते याची परिपूर्ण माहिती आपल्या चॅनलवरती दिली जाते। सध्याच्या घडीला 22 तारखेपर्यंत विद्यार्थ्यांना मुदत देण्यात आलेली आहे, पण अनेक प्रकारचे प्रॉब्लेम विद्यार्थ्यांना फेस करावे लागत आहेत आणि यामध्ये कन्वर्जन सर्टिफिकेट अतिशय मोठा प्रॉब्लेम झालेला आहे। अनेक विद्यार्थ्यांचे कन्वर्जन सर्टिफिकेटमधील मार्क आणि फॉर्ममधील मार्क याच्यामध्ये मिसमॅच असल्यामुळे पुन्हा लक्षात घ्या, सदरचं कागदपत्र पार्शियली व्हेरीफाय करून पुन्हा डॉक्युमेंट अपलोड करण्यासाठीची विद्यार्थ्यांना मागणी केली जात आहे। अनेक विद्यार्थी मोठ्या प्रमाणावरती आपल्याला व्हॉट्सअप ग्रुप, टेलिग्राम चॅनल या ठिकाणी मेसेज करत आहेत की सर आम्हाला कन्वर्जन सर्टिफिकेट बनवून द्या, पण अतिशय कमी वेळामध्ये लक्षात घ्या हे सर्टिफिकेट बनवणं शक्य नसतं। अनेक विद्यार्थ्यांच्या नोटीस आलेल्या आहेत। त्याचबरोबर ह्या सगळ्या गोष्टी लक्षात घेता आपण विद्यार्थ्यांना अतिशय महत्त्वाची बातमी सांगत आहोत। तरी जर कन्वर्जन सर्टिफिकेटमध्ये तुम्हाला प्रॉब्लेम येत असेल तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही ज्या कॉलेजमध्ये शिकत होता त्याच ठिकाणी जाऊन तुम्हाला हे कन्वर्जन सर्टिफिकेट तयार करून घ्यायचं आहे। तुम्हाला तुमच्या कॉलेजमार्फत अगदी ॲक्युरेट असं कन्वर्जन उपलब्ध करून दिलं जाईल। अनेक विद्यार्थ्यांनी हा मार्ग वापरून कन्वर्जन सर्टिफिकेट मिळवलेलं आहे आणि पोर्टलवरती अपलोड करून आपला फॉर्म आहे तो व्हेरीफाय करून घेतलेला आहे। तर अशा प्रकारची माहिती आपण देत आहोत। याचबरोबर अनेक युनिव्हर्सिटी असतात आणि प्रत्येक युनिव्हर्सिटी अंतर्गत मार्क टू CGPA किंवा CGPA टू मार्क कन्वर्जन अशा प्रकारे वेगवेगळी मेथड वापरली जाते। त्यामुळे अनेक प्रकारचे प्रॉब्लेम विद्यार्थ्यांना येत आहे। काही जणांचं पहिल्या वर्षी लक्षात घ्या इयरली पॅटर्न होतं, दुसऱ्या वर्षी सेमिस्टर, तिसऱ्या वर्षी सेमिस्टर पॅटर्न, तर असे अनेक अडचणी असतात। त्यामुळे मी सांगू इच्छितो की तुम्हाला तुमच्या कॉलेजमध्ये जायचं आहे आणि त्या ठिकाणी जाऊन कन्वर्जन सर्टिफिकेट तयार करून घ्यायचं आहे। संबंधित ऑफिसमार्फत तुम्हाला मदत केली जाईल आणि कन्वर्जन सर्टिफिकेट ॲक्युरेट आल्यानंतर तुम्हाला फॉर्ममध्ये कन्वर्जन सर्टिफिकेटमध्ये जे मार्क आहेत त्याचप्रमाणे फॉर्ममध्ये मार्क असले पाहिजे। तर अशा प्रकारे सर्व विद्यार्थ्यांना हा प्रॉब्लेम आहे तो सॉल्व करता येणार आहे। 10वी 12वी जर तुम्ही महाराष्ट्र स्टेट बोर्ड अंतर्गत उत्तीर्ण असाल तर कन्वर्जन सर्टिफिकेट अपलोड करायची गरज नाही आहे। CBSE किंवा इतर बोर्डातील विद्यार्थ्यांना कन्वर्जन सर्टिफिकेट लागेल आणि महाराष्ट्र स्टेट बोर्ड अंतर्गत जे विद्यार्थी आहेत त्यांना फक्त ग्रॅज्युएशनचं कन्वर्जन सर्टिफिकेट अपलोड करावं लागणार आहे। साधारणतः 22 तारखेपर्यंत मुदत आहे, याच्यानंतर पुन्हा मुदतवाढ होण्याची शक्यता फारच कमी आहे। सध्या पोर्टलवरती 50,000पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी फॉर्म भरलेले आहेत आणि साधारणतः 20,000पेक्षा फॉर्म कन्फर्म झालेले आहेत। अनेक विद्यार्थी प्रतीक्षेत आहेत की आमचा फॉर्म अजून व्हेरीफाय झालेला नाही आहे, नॉट कन्फर्म असे येत आहे। तर विद्यार्थ्यांना सांगू इच्छितो की फॉर्मची संख्या जास्त असल्यामुळे तुम्हाला फॉर्म लक्षात घ्या व्हेरीफाय होण्यासाठी 3 ते 4 दिवसांचा कालावधी लागू शकतो। त्यामुळे विद्यार्थ्यांनी प्रतीक्षा करायची, मेसेजची वाट बघायची किंवा ऑनलाईन फॉर्ममध्ये तुम्हाला स्टेटस पाहता येणार आहे। एक तर तुमचं पार्शियली व्हेरीफाय किंवा सर्व कागदपत्रे अचूक असतील तर व्हेरीफाय अशा प्रकारचं स्टेटस तुम्हाला पाहता येणार आहे। आणि साधारणतः पुढील 2 ते 3 दिवसांमध्ये BEd कॅप प्रोसेसचं जे पुढचं राऊंडचं शेड्यूल आहे ते पोर्टलवरती प्रसिद्ध होईल। याच्यामध्ये मेरिट लिस्ट असेल, त्यानंतर प्रोविजनल आणि त्यानंतर फायनल मेरिट लिस्ट, त्यानंतर कॉलेज मेथड आणि त्याचबरोबर कॉलेज सिलेक्शन अशी सर्व जी कॅप राऊंडची प्रोसेस वेळापत्रक पुढील काही दिवसांमध्ये प्रसिद्ध होणार आहे। आपण देखील या संदर्भात अपडेट देतच आहोत। तर अशा प्रकारची ही महत्त्वाची माहिती सर्व विद्यार्थ्यांपर्यंत नक्की शेअर करा। BEd कॅप प्रोसेस संदर्भात खात्रीशीर माहितीसाठी आपल्या स्टुडंट्स कॉर्नर या यूट्यूब चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा।